आज मला एक नवीन फाउंडेशन ट्राय करायचं आहे। हे मला ब्रँडनं पाठवलेलं आहे, PR मध्ये आलेलं आहे। पण मला गोष्टी PR मध्ये जरी पाठवल्या तरी प्रामाणिकपणे खरं बोलण्याची मला सवय असल्यामुळे मी तुमच्याबरोबर ते शेअर करणार आहे। हे के ब्युटीचं कुशन फाउंडेशन माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यांनी स्वतःहून माझी शेड अशी पाठवलेली आहे 130Y मीडियम। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला कुशन फाउंडेशन्स आवडत नाहीत। त्याचं कारण सांगते, ते अतिशय चिकट असतात, दाट असतात, बऱ्याचदा आपली शेड मॅच होत नाही आणि विचित्र पद्धतीचा थर आल्यासारखी वाटतात आणि तेवढा नॅचरल लुक देत नाही असं मला वाटतं। बघू के ब्युटीनं या फॉर्म्युलामध्ये मात्र नक्की काय केलंय। एकदाच डिप करणारे मुद्दाम मी, एकदा पुश केलं, दाबलं, त्याच्यातून लिक्विड बाहेर येतंय। आय होप पातळ चांगलं असेल। इथे मी पहिल्यांदा घेतलेला आहे आणि आता लावून बघूयात। ओके, शेड मॅच झालेली आहे। याचा सगळ्यात आधी मला आनंद होतोय। आता बघूयात कव्हरेज कसं आहे। बघूयात, इथे तुम्हाला डाग दिसतात, थोडं सनबर्न, पण मी आता ट्रिपवरून आली आहे। इथे फोडाचा डाग आहे, बघूयात लपला जातोय का। मी परत एकदा घेतलेला नाहीये, लपला गेलेला आहे। अप्रतिम कव्हरेज आहे। एकदाच मी डिप केलेलं आहे, याच्यामध्ये पूर्ण फेस झालाय। आता मला अंडर आईज कव्हर होतात का बघायचंय। ओके, वाव, आय थिंक मी जास्तच लावलंय। सुंदर कव्हर होतंय हे आणि तरी पाहिजे तेवढं नॅचरल आहे। अप्रतिम अप्रतिम। जे मला आता मी तुम्हाला अपडेट देते संपूर्ण मेकअप केल्यानंतर, काही तास गेल्यानंतर, साधारण दिवस संपू दे। हे लॉंग लास्टिंग किती वेळ टिकला, निघतोय, राहतोय, स्किन अब्झॉर्ब करतेय, हे कुशन फाउंडेशन टिकतंय की नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला परत भेटते। दिवसभर हे के ब्युटीचं कुशन फाउंडेशन वापरल्यानंतरचा माझा रिव्ह्यू मला तुमच्यावर शेअर करायचा आहे। 1, टिकलेलं आहे, हे लॉंग लास्टिंग आहे। 2, अप्रतिम कव्हरेज देते। आज मी कन्सिलर पण लावलेलं नाहीये, त्याच्यावर तुम्ही झोप काढले, शूटिंग, खाणं, मीटिंग सगळं झालेलं आहे, जसाच्या तसा आहे। रात्रीचे 7:45 वाजत आलेले आहेत आणि जसंच्या तसं फाउंडेशन आहे। बिगिनर फ्रेंडली आहे, ज्यांना मेकअप मधलं काही कळत नाही त्यांच्यासाठीचं हे। म्हणजे असं डोळे बंद करायचे आणि असं थोपायचं, आहा मस्त कव्हरेज। फाउंडेशन मधलं कळो न कळो, ब्रशेसची गरज नाही, स्पंजची गरज नाही, ब्लेंडरची गरज नाही, ब्युटी ब्लेंडर। अजून एक फायदा म्हणजे मीडियम रेंजचा आहे, खूप जास्त महाग नाहीये, बऱ्यापैकी परवडेबल अशी ही गोष्ट आहे। शेड मात्र तुम्ही जाऊन स्वतःहून निवडा, शेड चुकली तर शेड मॅच होणार नाही। आता कुशन फाउंडेशन ना जास्त ग्लोई आणि नॅचरल फिनिश देण्याच्या याच्यामध्ये थोडंसं तेलकट करतं, हा एकमेव त्याचा तोटा असतो। त्यामुळे सेटिंग पावडरनं त्याला जास्त सेट करायचं असतं, स्पेशली जर घाम असलेल्या ह्युमिड वातावरणात तुम्ही राहत असाल तर। असा हा माझा रिव्ह्यू आहे। माझ्या मते याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही।